तू नाराज आहेस? असणारच ना, कारण जसं ठरवतोयस तसं काहीच घडत नाही. सगळं काही उलटच घडतंय. बरंच काही मनामध्ये, कामाचं टेन्शन, स्वतःची परिस्थिती बदलायची आहे, भविष्याची चिंता, स्वतःला फायनान्शियल स्टेबल बनवायचं आहे, पण काहीच घडत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, सूर्य उगवतो ना तसा मावळतोय. हा, पण सूर्य मावळल्यानंतर त्या अंधारातून चालण्यासाठी चंद्र असतोच की सोबतीला. हा, सूर्यासारखा प्रकाश नसतो हे खरं आहे, पण वाटेवर चालण्या इतका प्रकाश नक्कीच असतो. मग असं समज, आत्ताच्या घडीला तुझा सूर्य मावळला आहे, काही काळानंतर त्याचा उदय होईल, पण तोपर्यंत त्या अंधारातून चालण्यासाठी तुझा आशेचा चंद्र कायम सोबत ठेव. त्याला ग्रहण नको लागू देऊ. आणि जर तसं झालं तर तुझी एकट्याची हार नसेल, तर तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी आई, वडील, बहीण, भाऊ, तुझी पत्नी, या सगळ्यांची ती हार असेल. आता आयुष्यात परिस्थितीचा अंधकार असेलही, पण आशेच्या चंद्रासोबत कायम पुढे हो. मग एक दिवस, एक वेळ सूर्योदयापर्यंत हाच आशेचा चंद्र नक्की पोचेल.